नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन। फ्युचर डॉक्टर्स आणि नीट ॲस्पिरंट्ससाठी आजचा जो ऑल इंडिया कोट्याचा त्यामध्ये एएफएमसी आहे, जिपमर आहे, एम्स आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत आणि 15% गव्हर्नमेंट कोटा आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचा सेकंड राऊंडचा चॉईस फिलिंगचा आजचा शेवटचा दिवस आहे। सेकंड राऊंडच्या संदर्भामध्ये खूप वेळा व्हिडिओ बनवून सुद्धा काही ऑप्शन्स आणि काही ऑप्शन्सच्या संदर्भात किंवा काही क्वेश्चन्स आहेत ते प्रत्येक क्वेश्चन्स मी लिहून काढून एक 10-15 क्वेश्चन्सची आहेत त्या संदर्भात मी माहिती तुम्हाला आता देत आहे। त्यामध्ये ऑल इंडिया कोटा, डीम्ड युनिव्हर्सिटीज, BDS आणि MBBSच्या दुसऱ्या राऊंडच्या प्रवेशा संदर्भात काही प्रश्न आणि त्या संदर्भातचे सर्व उत्तरे। पहिला प्रश्न, मी माझ्या पहिल्या राऊंडमध्ये MCCच्या प्रवेश प्रक्रियेमार्फत एका कॉलेजला ॲडमिशन घेतली आहे, मला दुसऱ्या राऊंडमध्ये जाता येईल का? तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता, तुम्हाला फक्त ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, सिक्युरिटी डिपॉझिट भरण्याची आवश्यकता नाही। दुसरा प्रश्न, मी पहिल्या राऊंडला MCCमध्ये प्रवेश घेतला आहे, एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आहे, तेथे ॲडमिशन घेताना मी अपग्रेडेशनचा पर्याय दिलेला आहे, परंतु आता मला दुसरे कॉलेज नको आहे, मला पहिल्या कॉलेजमध्ये मिळालेले कॉलेजमध्येच ॲडमिशन फायनल करावायचं आहे, तर मी काय करावे? यासाठी तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही। तुम्ही फक्त आत्ताचा जो ऑप्शन फॉर्म आहे त्याच्यामध्ये चॉईस फिलिंग करू नका। आपलं जे कॉलेज पहिलं मिळालेलं आहे ते अपग्रेडेशन जरी दिलेलं असलं आणि जर समजा तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये ऑल इंडियाचा चॉईस फिलिंग आज जो संध्याकाळी संपणार आहे 21 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी, त्यामध्ये तुम्ही जर चॉईस फिलिंग नाही केलं तर आपोआप ते पहिलं कॉलेज तुमचं फायनल होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर ते कॉलेज अपग्रेडेशनसाठी देऊन सुद्धा तेच कॉलेज पाहिजे असेल तर ते 100% तुम्हाला मिळू शकते। आपला जो तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये MCC प्रवेश प्रक्रियेमार्फत मला एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आहे आणि मला जर दुसऱ्या राऊंडमध्ये एखादी कॉलेज मिळाले तर काय होईल? तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये एखादे मिळालेले जे कॉलेज आहे ते कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या ठिकाणी तुम्ही एकतर तुम्ही रिपोर्टिंग केलेलं असेल तर ते तुमचं फायनल राहील आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला दुसरं कॉलेज मिळालेलं असेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हे तुमचं फायनल असेल आणि पहिल्या कॉलेजमधले सगळे डॉक्युमेंट्स आणि डिमांड ड्राफ्ट घेऊन तो मोडून बँकेत जाऊन नवीन डिमांड ड्राफ्ट काढून नवीन कॉलेजेसमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग वेळेत द्यावा लागेल। नाही दिलं तर आपलं पहिलं कॉलेज आहे त्याच ठिकाणी आपण राहू द्या आणि मला तेच चांगलं आहे, कॉलेज नवीन मिळालेलं चांगलं नाही असं करून गेल्यावर तर नियमानं जर समजा तुम्हाला दुसरं कॉलेज मिळालेलं असेल तर पहिलं कॉलेज आपोआप तुमचं कॅन्सल किंवा डिलीट झालेलं असतं। त्यामुळे दुसऱ्या कॉलेजमध्ये जर तुम्ही गेला नाही तर तुम्ही तिकडे ॲब्सेंट दाखवता आणि प्रोसेसमधून बाहेर पडू शकता। चौथ्या नंबरचं जे दुसरी गोष्ट, जर समजा तुम्ही आत्ता मिळालेल्या कॉलेजमध्ये तुम्ही गेलाच नाही तर तुम्हाला तुमचे जे डिपॉझिट आहे ते सुद्धा या ठिकाणी फोरफिट होणार आहे, म्हणजे जप्त होणार आहे। चौथा जो प्रश्न आहे तो, मला पहिल्या राऊंडमध्ये एकही कॉलेज लागले नाही, मला यापुढे प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा नाही, मी काय करावे? तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये एकही कॉलेज जर लागले नसेल तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये भागच घ्यायचा नसेल तर तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही आपोआप प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर पडता। तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती आपोआप येते, त्यासाठी काहीही वेगळी प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही आणि तुम्ही ज्या बँक खात्यातून पैसे भरलेले आहे त्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे परत येणार आहेत, ही 100%। पाचवा प्रश्न आहे, मला पहिल्या राऊंडमध्ये एकही कॉलेज लागली नाही, मला दुसऱ्या राऊंडमध्ये मला भाग घ्यायचा नाही, तर मी डायरेक्ट मॉपअप किंवा स्टे वेकन्सीमध्ये भाग घेऊ शकतो का? हो, 100% तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये मॉपअप आणि स्टे वेकन्सीमध्ये भाग घेऊ शकता, 100%। आत्ताच्या राऊंडमध्ये काही चॉईस फिलिंग देऊ नका, तुम्ही तुमचे डिपॉझिट पण सिक्युअर राहतं आणि तुम्ही कसल्याही प्रकारचे चॉईस न दिल्यामुळे तुम्ही एलिजिबल राहता आणि मॉपअपमध्ये किंवा स्टे वेकन्सीमध्ये तुम्ही आपले चॉईस फिलिंग करू शकता। पहिल्या राऊंड 6वा प्रश्न, मला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागले आहे, मी तिथे ॲडमिशन पण घेतले आहे, दुसऱ्या राऊंडमध्ये एकही कॉलेज नाही लागले तर काय होईल? याचा अर्थ पहिल्या राऊंडमध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे आणि त्यामध्ये तुम्ही जे अपग्रेडेशन केलेलं आहे ते अपग्रेडेशन झालेलं नाही आणि तुमचं जे पहिलं कॉलेज आहे ते 100% फायनल झालेलं आहे असं समजायला हरकत नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी 100% ते कॉलेज घेऊन
तुम्हाला त्या वर्षाची प्रक्रियेतून तुम्ही बाहेर पडता आणि या ॲडमिशन प्रोसेसमधून टोटल राज्याच्या आणि संपूर्ण भारत देशाच्या आणि MCCच्या प्रक्रियेमधून बाहेर पडता. 7वा प्रश्न जो आहे तो दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेज घेणे कंपल्सरी आहे का? तुम्ही पहिल्या राऊंडमधून जर एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये पण एखादी कॉलेज लागले तर याला अपग्रेडेशन म्हणतात. यानुसार तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेले कॉलेज घेणे कंपल्सरी असते, 100% कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. जर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेज घेतले नाही तर पहिल्या राऊंडमधले लागलेले कॉलेज, दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेज हे दोन्ही कॉलेज तुमच्या हातातून जातात. तसेच तुमचे सिक्युरिटी डिपॉझिटसुद्धा जप्त होते. 8व्या नंबरचा प्रश्न जो आहे तो म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये किती ऑप्शन्स टाकावे. बरोबर, दुसऱ्या राऊंडमध्ये फार विचारपूर्वक ऑप्शन्स टाकायचे आहेत, कारण तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये टाकलेले कोणतेही ऑप्शन्स लागले तर तेथे ॲडमिशन घेणे कंपल्सरी किंवा बंधनकारक आहे. जर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेल्या कॉलेजला ॲडमिशन घेतली नाही तर तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होते, परंतु तुम्ही दुसऱ्या मॉपअप राऊंडमध्ये सुद्धा नवीन फ्रेश सिक्युरिटी डिपॉझिट भरून एंट्री करू शकता. 9वा प्रश्न जो आहे तो दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज लागले तेथे ॲडमिशन घेतले नाही तर माझे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त झाले तर परत मॉपअप राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येते का? तर याचा अर्थ आत्ताच मी सांगितला, होय, तुम्हाला मॉपअप राऊंडसाठी सुद्धा सेपरेट रजिस्ट्रेशन करता येतं. तुम्ही इलिजिबल राहता आणि सिक्युरिटी डिपॉझिट मात्र परत भरावं लागतं. पहिलं सिक्युरिटी डिपॉझिट हे जप्त झालेलं असते, ते तुम्हाला परत मिळणार नाही. ह्या पुढच्या मॉपअप राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज मिळालं तर तुम्ही त्या प्रोसेसमध्ये राहू शकता आणि तुमचं जे नंतरचं भरलेलं सिक्युरिटी डिपॉझिट 2-2.5 महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटवरती परत येईल. 10वा प्रश्न जो आहे तो ऑल इंडिया कोटा किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीच्या दुसऱ्या राऊंडच्या अखेरीस मी एका कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे, पण मला ऑल इंडिया कोटा डीम्डच्या मॉपअप राऊंडसाठी जाता येईल का? माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार ऑल इंडिया कोटा किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीच्या दुसऱ्या राऊंडच्या अखेरीस तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले असेल किंवा रिपोर्टिंग केलेलं असेल तर ऑल इंडिया कोटा आणि डीम्ड युनिव्हर्सिटीच्या पुढच्या कोणत्याही राऊंडमध्ये तसेच भारतातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही कोर्सेससाठीच्या कोणत्याही राऊंडमध्ये तुम्ही भाग घेऊ शकत नाही. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर ऑल इंडिया कोटा व डीम्ड युनिव्हर्सिटीच्या दुसऱ्या राऊंडच्या अखेरीस तुम्हाला जे कॉलेज लागलेले असेल ते तुम्ही त्या वर्षीचे फायनल समजण्यास काही हरकत नाही. 11व्या नंबरचा प्रश्न आहे, ऑल इंडिया कोटा किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीच्या दुसऱ्या राऊंडला फ्री एक्झिट असते का? उत्तर नाही. 13वा प्रश्न आहे, एक्झिट फॉर फ्युचर म्हणजे काय? एक्झिट विथ फॉर फ्युचर म्हणजे काय? तर ऑल इंडिया कोटा किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीच्या राऊंडला फ्री एक्झिट नसते, दुसऱ्या राऊंडला फ्री एक्झिट नसते. याचा अर्थ दुसऱ्या राऊंडला तुम्हाला एखादी कॉलेज लागले तर ते घ्यावेच लागेल आणि तुम्ही जर घेतले नाही तर तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होते. याला एक्झिट विथ फॉर फ्युचर ऑफ डिपॉझिट असं म्हटलं जातं. 13वा प्रश्न जो आहे तो दुसऱ्या राऊंडला ज्या कॉलेजमध्ये वॅकन्सी नाही त्याचे पण ऑप्शन्स मी टाकू शकतो का? दुसऱ्या राऊंडला ज्या कॉलेजमध्ये वॅकन्सी दिसत नाही त्यामध्ये सुद्धा कॉलेजमध्ये ऑप्शन्स टाकू शकतो का? दुसऱ्या राऊंडला होय, तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी सुद्धा परत नव्याने ऑप्शन्स फॉर्म भरावा लागतो. पहिल्या राऊंडमधले भरलेला ऑप्शन्स फॉर्म मात्र आपोआप डिलीट किंवा कॅन्सल झालेला असतो आणि तो फॉर्म विचारात घेतला जात नाही. तुम्ही जर दुसऱ्या राऊंडसाठी नव्याने ऑप्शन फॉर्म भरला नाही तर तुमचा दुसऱ्या राऊंडसाठी कसल्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन्स आपल्याला डे टू डे मध्ये सापडलेत, ते मी लिहून काढून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय. ऑल इंडिया राऊंडमध्ये सेकंड राऊंड हा फार महत्त्वाचा होता किंवा आहे सुद्धा. दुसऱ्या राऊंडमध्ये गेल्या वर्षी 2 वेळा एक वेळेस अपग्रेडेशन करण्याची संधी होती, ते पहिल्या राऊंडमध्ये आणि त्याचबरोबर सेकंड राऊंडनंतर मॉपअप राऊंडसाठी सुद्धा. परंतु यावर्षीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपल्याला सेकंड राऊंडनंतर कसल्याही प्रकारचं अपग्रेडेशन होणार नाही जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं असेल तर. दुसरी गोष्ट, फर्स्ट राऊंडमध्ये जरी कॉलेज मिळालेलं असेल आणि जर समजा तेच कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये मिळालं तर ते तुमचं फायनल कॉलेज झालं असं समजायला काही हरकत नाही. त्यामुळं यावर्षी हे नियम थोडेसे वाटल्यामुळे सेकंड राऊंड नंतर सर्व पिक्चर क्लिअर होणार आहे. हा आमचा सेकंड राऊंडच्या संदर्भातला सर्व प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून
बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.